Hello student. So method of preparation we have completed. Okay, aldehyde and ketone. Now we are going to move towards what next. Flow will be the same. बरोबर आपला जो फ्लो राहणार आहे चॅप्टरचा तो सेमच राहणार. काय काय पाहिलं आपण इंट्रोडक्शन झालं, नॉमेनक्लेचर झालं, स्ट्रक्चर बघितलं, त्याच्यानंतर मेथड ऑफ प्रिपरेशन. बरोबर मेथड ऑफ प्रिपरेशन पाहिले आपण अल्डिहाइड आणि कीटोनच्या. ठीक आहे ते तुम्हाला क्लिअर केले मी. अल्डिहाइड कीटोन पहिले फिनिश करणार आपण, त्याच्यानंतर वी विल मूव टुवर्ड्स व्हॉट कार्बोक्सिलिक ऍसिड. तर मेथड ऑफ प्रिपरेशन संपलेलं आहे. बरोबर आता काय पुढचा पॉइंट ऍज सच जसं आपण नेहमी बघत आलेलो आहे. लास्ट टाइम आपण इथर मध्ये बघितलं, हॅलो अल्केन्स मध्ये पाहिलं, अल्कोहोल फिनॉल्स मध्ये पाहिलं. कोणता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ व्हॉट फॉर दिस चॅप्टर काय असेल ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. तर बघा फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड कीटोन काय आहे, सिंपल राहणार. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजेच काय, कोणत्या पण कंपाऊंडचा स्मेल घ्या, त्याच्यानंतर स्टेट त्याची फिजिकल स्टेट किंवा सोल्युबिलिटी, बॉइलिंग पॉइंट, त्याचं नेचर कसं आहे, बस दिस इज ऑल अबाउट फिजिकल प्रॉपर्टीज. आणि बऱ्याचदा काय होऊन जातं की आपल्याला सोपं वाटतं ते फिजिकल प्रॉपर्टीज सोप्या आहे त्याच्यामुळे आपण स्किप करून देऊ, याच्यावर काही क्वेश्चन येत नाही. ओके पण तसं नका करत चलू. बऱ्याचदा काय होतं की सोप्या सोप्या गोष्टींवर प्रश्न येऊन जातो आणि सर आम्ही भरपूर हार्ड वाचलेलं होतं, सोपं वाचलेलं नव्हतं, त्याच्यामुळे मग आम्हाला आलाच नाही क्वेश्चन. ठीक आहे त्याच्यामुळे इझी पण करत चला आणि हार्ड तर करणारच आहे. ओके त्याच्यामुळे फिजिकल प्रॉपर्टीज शॉर्ट टॉपिक आहे, जास्त नाही आहे, एका लेक्चर मध्ये आपण फिनिश करूया. ओके संपवूया आणि नेक्स्ट लेक्चर पासून अगेन डिफरंट टॉपिक स्टार्ट करूया. तर बघा काय काय राहतं याच्यामध्ये, हे मुद्दाम लिहिलेलं आहे सो दॅट टाइम विल बी सेव्ह आणि इट विल बी मच इजियर फॉर यू टू राईट डाऊन दिस. ओके त्याच्यामुळे मी अगोदरच लिहून ठेवलेलं आहे. बरोबर बघा काय काय येणार याच्यात, फिजिकल स्टेट येईल, स्मेल, बॉइलिंग पॉइंट, अजून एक येईल सोल्युबिलिटी येणार. ओके तर बघा फिजिकल स्टेट मध्ये काय आहे, HCHO काय म्हणतोय आपण, हा बघा HCHO म्हणजे पहिलाच अल्डिहाइड फॉर्मल्डिहाइड, त्याचं नेचर कसं आहे गॅसियस. त्याच्यानंतर CH3CHO तो काय आहे व्होलाटाईल लिक्विड. आता हे कशामुळे होत आहे, जसं जसं मॉलिक्युलर साईज वाढत जाईल, मॉलिक्युलर मास वाढत जाईल, तसं तसं काय होणार, वेपर पासून लिक्विड मध्ये कन्वर्ट होईल कंपाऊंड, आणि लिक्विड पासून सॉलिड मध्ये. ॲज मॉलिक्युलर मास इज इन्क्रीजिंग द सबस्टन्स initially when the molecular mass is very low it will be in the form of vapor, like in case of formaldehyde. As we are moving towards increasing molecular mass by increasing or by attaching alkyl group, the nature means nature in the sense the physical state will change from vapor to liquid and from liquid to what solid. The same observation we are seeing here. बघा formaldehyde काय गॅस, acetaldehyde त्याच्यावर हायर जो राहणार तो volatile liquids, acetaldehyde will be in volatile liquid form, and all other aldehyde and ketone they will be in either liquid or solid. Generally कार्बन 11 पासून, ओके कार्बन नंबर 11 टोटल पासून जे आहेत पुढचे ते सगळे काय लिक्विड्स आणि सॉलिड मध्ये राहतात. ओके आणि मोर दॅन 11 तर सॉलिड मध्ये सापडतात. ओके मोर दॅन 11 म्हणजे काय मॉलिक्युलर मास वाढेल, त्याच्यामुळे दे विल बी इन द फॉर्म ऑफ व्हॉट सॉलिड स्टेट. ओके फिजिकल स्टेट क्लिअर. स्मेल बघा स्मेल मध्ये काय आहे, लोअर अल्डिहाइड अँड कीटोन दे हॅव पंजंट स्मेल. पंजंट म्हणजे कसं नॉन प्लेजंट ज्याला म्हणू शकतो. ठीक आहे ना, की जो वी कॅनॉट ऍक्सेप्ट इझिली त्याला काय म्हणतो आपण पंजंट स्मेल म्हणतो. तर लोअर मेंबर जे राहणार ते पंजंट स्मेल मध्ये असतील आणि हायर मेंबर जे त्यांना स्मेल चांगला आहे फ्रॅग्रन्स स्मेल. बघा पहिलं लेक्चर जर आठवत असेल फर्स्ट लेक्चर अल्डिहाइड कीटोनचं, त्याच्यात इंट्रोडक्शन आपण घेतली होती. इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला मी काही कंपाऊंड्स बोललो होतो, त्याच्यामध्ये एक मस्कॉन पण होता. बरोबर आणि त्या मस्कॉन मध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की मस्क जो आहे बेसिकली तर तो फ्रॅग्रन्स म्हणून वापरला जातो, परफ्यूम वगैरे. बरोबर परफ्यूम वगैरे जे राहतं त्याच्यासाठी काय असतो हा मस्क वापरला जातो. म्हणजे काय परफ्यूम काय राहतं, पंजंट स्मेल असतो का फ्रॅग्रन्स असतो, फ्रॅग्रन्स असतो ना, चांगला असतो, प्लेजंट स्मेल ज्याला म्हणू शकतो आपण. तर फ्रॅग्रन्स स्मेल प्लेजंट स्मेल सुद्धा म्हणू शकतो याला आपण, काय म्हणू शकतो प्लेजंट स्मेल. बरोबर प्लेजंट म्हणजे काय चांगला, म्हणजे काय परफ्यूम मध्ये जर वापरतोय आपण तो कोणते हायर आहे ते लोअर आहे का, नाही हायर अल्डिहाइड्स आणि कीटोन. आता मस्कॉन पण काय आहे
मोर नंबर ऑफ कार्बन ॲटम, म्हणजे तो हायर आहे, हायर असल्यामुळे त्याचा स्मेल कसा राहणार, पंजंट स्मेल राहील. बरोबर, सॉरी पंजंट नाही, फ्रॅग्रन्स स्मेल राहील. फ्रॅग्रन्स म्हणजेच काय, प्लेजंट. तर क्लिअर इथपर्यंत, लोअरला पंजंट, हायरला प्लेजंट, फ्रॅग्रन्स. क्लिअर. हे दोघे तर काय झाले, हे दोघं जनरल पॉइंट झाले. कोणता, फिजिकल स्टेट, आणि दुसरा कोणता आहे, स्मेल. ओके. आता त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे बघा, कोणता, बॉइलिंग पॉइंट, तो जास्त इम्पॉर्टंट आहे. तर याच्यात होणार काय बघा, बॉइलिंग पॉइंट मध्ये काय म्हणतोय आपण, हायर ॲज कम्पेअर टू, म्हणजे अल्डेहाइड आणि कीटोन्सचे जे बॉइलिंग पॉइंट आहे, बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्डेहाइड अँड कीटोन आर हायर ॲज कम्पेअर टू हायड्रोकार्बन्स अँड इथर्स ऑफ सेम मॉलिक्युलर मास. म्हणजे या केस मध्ये काय राहतात, यांच्यामध्ये वीक डायपोल मुवमेंट जनरेट होते. कसं बघा, एखादा कंपाऊंड सपोज आपण घेतला CH3CHO, हा कोणता झाला, CH3CHO म्हणजे ऍसिड अल्डेहाइड. बरोबर. आता बघा याच्यावर काय राहणार, हा काय ऑक्सिजन हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणून इलेक्ट्रॉन्स याच्याकडे विड्रॉ करतो. याच्यावर कोणता आहे, तो डेल्टा मायनस, आणि कार्बन वर डेल्टा प्लस. आता डेल्टा मायनस हा एक मॉलिक्यूल झाला, तसंच दुसरा कोणता असेल, सी, त्याच्यानंतर हा बघा सी, इकडे येऊया वाटल्यास, O डबल बॉन्ड C, CH3CHO. आता काय राहणार बघा, हा ऑक्सिजन, हा जो मायनस आहे, तर याच्यात बॉन्डिंग कशी राहणार, हा मायनस, इथं पण काय राहणार, हा बघा, हा डेल्टा मायनस, हा डेल्टा प्लस. तर बॉन्डिंग कशी राहणार, बॉन्डिंग या फॉर्म मध्ये, हा ऑक्सिजन आणि हा कार्बन. ओके, डेल्टा मायनस डेल्टा प्लस. म्हणजे यांच्यामध्ये काय जनरेट होत असतं, बेसिकली वीक डायपोल मुवमेंट. ठीक आहे, किंवा वीक डायपोल फोर्सेस यांच्यामध्ये ऍक्टिव्हेट असतात. त्याच्यामुळे यांच्यामध्ये आहे, यांचा बॉइलिंग पॉइंट, बेसिकली बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय बघा, इथरचं ज्या फिजिकल प्रॉपर्टीज घेतल्या होत्या त्यावेळेस पण तुम्हाला बोललो तुम्ही की फिजिकल म्हणजे हे जे आहे बॉइलिंग पॉइंट, बेसिकली ते इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात, नॉट इंटर ॲटॉमिक. म्हणजे एका ॲटमशी बघत नाही आपण हा एक ॲटम आहे, हा बघा, हा एक ॲटम आणि हा दुसरा आहे. बरोबर. हे या दोघींमध्ये कसे फोर्सेस आहे त्याच्यावर याचा बॉइलिंग पॉइंट डिपेंड राहणार, कारण फोर्सेस या दोघींमधले ब्रेक करायचे, राईट. आणि हे जितके इझिली ब्रेक होतील तेवढा बॉइलिंग पॉइंट लोअर असेल. जेवढा जास्त एनर्जी, मोर द एनर्जी विल बी रिक्वायर्ड टू ब्रेक द फोर्सेस बिटवीन दीज टू मॉलिक्युल्स, मोर विल बी द बॉइलिंग पॉइंट. क्लिअर. यांच्यामध्ये असतात वीक वॅन्डरवॉल फोर्सेस किंवा वीक डायपोल फोर्सेस असतात, आणि त्याच्यामुळे यांचा बॉइलिंग पॉइंट हायर असतो ऍज कम्पेअर टू हायड्रोकार्बन्स किंवा इथर्स. ओके. फॉर एक्झाम्पल, आता सर मग हा O आहे आणि मग इथं H काय अटॅच होत नाहीये, बरोबर ना, हा डाऊट येऊ शकतो तुम्हाला. तर ते कशामुळे होत नाहीये, कारण कार्बन आणि हायड्रोजन मधल्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा जो डिफरन्स आहे तो व्हेरी लो असतो ऍज कम्पेअर टू कार्बन ऑक्सिजन. बघा डायपोल कुठे जनरेट होतो, डायपोल तिथंच जनरेट होतो. डायपोल जनरेट्स देअर वेअर देअर इज सिग्निफिकंट डिफरन्स बिटवीन द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज. बरोबर. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि ऑक्सिजनची किती अराउंड, ऑक्सिजनची किती आहे 3.5 आहे अराउंड, आणि कार्बनची किती आहे 2.5 इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. म्हणजे काय डिफरन्स झाला ना दोघींमध्ये, कार्बन आणि ऑक्सिजन दोघांमध्ये काय झाला, डिफरन्स झाला. आणि या डिफरन्स मुळेच त्यांच्यामुळे काय आहे, हा इलेक्ट्रॉन पेअर विड्रॉ करतो, कारण ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज मोर ऍज कम्पेअर टू कार्बन. दॅट्स वाय ऑक्सिजन इज विड्रॉइंग इलेक्ट्रॉन पेअर्स towards itself. This will not occur in case of carbon and hydrogen because they have nearly same electronegativity difference. That's why hydrogen will not form a pair with oxygen. Okay, it will form pair with carbon and oxygen. Clear आहे. म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग होणार नाही दोन मॉलिक्यूल मध्ये. ओके. अल्डिहाइड किंवा कीटोनचे जे दोन मॉलिक्यूल असतील त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होणार का, होणार नाही, ड्यू टू डिफरन्स. क्लिअर इथपर्यंत. म्हणजे हा पॉइंट तर क्लिअर आहे, हायर ऍज कम्पेअर टू हायड्रोकार्बन अँड इथर.
विथ सेम मासेस, म्हणजे हा बघा हा कोणता घेतला आपण CH3 CH2 CHO, म्हणजे काय हा 3 कार्बन आहे ना, काय म्हणू याला प्रोपॅनॉल म्हणू, हा प्रोपॅनॉल, आणि हा ब्युटेन, प्रोपेनॉल 1 प्रोपॅनॉल, आणि हा कोणता आहे ब्युटेन, बरोबर. दोघींचं मास सेमच आहे. किती येणार अराउंड बघा, कार्बन बार 12 12 12 36 16 52 4 5 58, राईट. याचं मास किती येणार 58, आणि ब्युटेनचं पण किती येणार 58. म्हणजे काय मास तर सेम आहे, कार्बन जरी डिफरन्स, इथं 4 कार्बन आहे पण इथं ऑक्सिजन आहे ना, त्याच्यामुळे मास दोघींचं सेमच आहे. आणि ज्यावेळेस कम्पेरेबल, समजताय वर्ड काय म्हणतो आपण, विथ कम्पेरेबल मासेस किंवा सेम मासेस, दोघींचं मास सेम आहे, त्या केसमध्ये याचा बॉइलिंग पॉइंट विल बी स्लाइटली हायर ॲज कम्पेअर टू हायड्रोकार्बन, किंवा जर इथर असेल तर इथर पेक्षा पण जास्त आहे. ओके, बट इट इज लोअर ॲज कम्पेअर टू अल्कोहोल और ॲज कम्पेअर टू ऍसिड. बघा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे हे जे लिहून दिलेलं आहे. ओके, हे जे लिहून दिलंय तुम्हाला, हे मुद्दाम मी त्याच्यासाठीच लिहून दिलेलं, कारण ही सिक्वेन्स तुम्हाला कामात येणार. बऱ्याचदा क्वेश्चन काय राहतात याच्यावरच राहतात. हे बघा हे जी सिक्वेन्स आहे ना ऍसिडची, ऍसिड अल्कोहोल, स्ट्रेट अवे मी डायरेक्ट काय केलं तुम्हाला सिक्वेन्सेस काढून दिलेली, म्हणजे काय येणार हे कामात येणार तुम्हाला नंतर पण, नीट पॉइंट ऑफ व्ह्यू पण कामात येईल. क्वेश्चन कसे विचारले जातात तुम्हाला, 4 कंपाऊंड दिलेले असतील आणि 4 कंपाऊंड मधलं you have to arrange them in decreasing or increasing order of what boiling point. त्या केस मध्ये मग काय माहित पाहिजे आपल्याला, ऍसिड आहे, अल्कोहोल आहे, कीटोन आहे, अल्डिहाइड, इथर आणि अल्केन. तर सगळ्यात जास्त हायेस्ट बॉइलिंग पॉइंट विल बी ऑफ व्हॉट इथर ऍसिड, देन अल्कोहोल. अल्कोहोल मध्ये काय जास्त असतो बेसिकली, कारण अल्कोहोल जे असतात ते हायड्रोजन बॉन्डिंग तयार करत असतात. ओके, बघा डिफरन्स समजून घ्या. अल्कोहोल म्हणजे काय म्हणतो आपण ROH, बरोबर, ROH, आणि दुसरा मॉलिक्यूल सपोज घेतला आपण, क्लिअर. तर याच्यात होणार काय बघा, इकडे लिहितो वाटल्यास ROH, कसं घ्या तर होतं काय, इथं काय डेल्टा मायनस, इथे डेल्टा प्लस, डेल्टा मायनस डेल्टा प्लस, राईट. इथं आता हायड्रोजन बॉन्डिंग होणार, बरोबर. ऑक्सिजनला जो अटॅच आहे हायड्रोजन, त्या दोघांमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे, आणि इथे हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते, बरोबर. एच बॉन्डिंग ही कोणाच्या केसमध्ये, अल्कोहोल मध्ये. ते अल्डिहाइडच्या केसमध्ये होतं का, ते नव्हतं. तिथं काय होतं, कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये बॉन्डिंग होत होती, ती वीक असते ऍज कम्पेअर टू दिस वन. आता ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये बॉन्डिंग होते, हा काय अल्कोहोल आहे ना, याच्यात ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये जर बॉन्डिंग आहे तर ही जास्त स्ट्रॉंग आहे. जास्त स्ट्रॉंग असली तर एनर्जी जास्त लागेल ब्रेक करायला, एनर्जी जास्त लागली म्हणजे बॉइलिंग पॉइंट काय असेल, हायर असेल. दॅट्स वाय अल्कोहोल कम्स बिफोर कीटोन और अल्डिहाइड, राईट. डिफरन्स क्लिअर होतोय ना कशामुळे म्हणतोय मी. आणि ऍसिड मध्ये त्याच्याहून जास्त राहत. ओके, म्हणून तुम्हाला स्ट्रेट अवे ही सिक्वेन्स किंवा ऑर्डरच लिहून दिली, बॉइलिंग पॉइंट ऑर्डर म्हणता याला, सो दॅट तुम्हाला जर क्वेश्चन आले एक्झाम मध्ये तर ही सिक्वेन्स फक्त लक्षात ठेवायची. काय सगळ्यात पहिले ऍसिड, ऍसिड नंतर अल्कोहोल, अल्कोहोल नंतर कीटोन, देन अल्डिहाइड, देन व्हॉट इथर, अँड देन हायड्रोकार्बन म्हणजे अल्केन. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना, मी स्टार्ट करून ठेवतो यार, हे चांगलं लक्षात ठेवणार ही सिक्वेन्स. ओके, इथपर्यंत क्लिअर. बॉइलिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट काय आहे, लोअर मेंबर्स. आता ते तर सिक्वेन्स नेहमीच आहे, आपण इथं कंपॅरिझन केली की हायड्रोकार्बन इथं पेक्षा कमी आहे, बट लोअर मेंबर्स has less boiling point and boiling point increases as alkyl group increases, बरोबर. म्हणजे अल्डिहाइड मध्ये काय फॉर्मल्डिहाइडचा कमी असेल, त्याच्यानंतर ऍसिड अल्डिहाइडचा जास्त, मग सो ऑन. म्हणजे काय बघा HCHO, HCHO चा लोअर असेल, मग त्याच्यानंतर CH3 CHO, त्यानंतर CH3 CH2 CHO and so on. क्लियर आहे. म्हणजे काय, ऍज कार्बन चेन इज इन्क्रीजिंग मॉलिक्युलर मास इज इन्क्रीजिंग, ऍज मॉलिक्युलर मास इज इन्क्रीजिंग मोर एनर्जी विल बी रिक्वायर्ड, ऍज मोर एनर्जी विल बी रिक्वायर्ड more will be the boiling point. That's why lower members has
less boiling point as compared to what? Higher members. That's it. This is all about boiling point. Clear? आणि एक लास्ट पॉइंट याच्यामध्ये राहिलेला आहे, तो कोणता? ठीक आहे, हे लिहून घेणार. लोअर टू हायर हे तुम्हाला बुक मध्ये पण सापडेल, बुक मध्ये पण दिलेलं आहे सिक्वेन्स वाईज. लोअर टू हायर जसं जाणार आपण डाऊन द सिरीज, इन्क्रीजिंग सिरीज, तसं तसं काय होत जाणार, बॉइलिंग पॉईंट तुमचा इन्क्रीज होईल. ओके. आणि लास्टला एक पॉईंट आहे फक्त, बॉइलिंग पॉईंट जसं झालं तसा आहे फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय, सोल्युबिलिटी. राईट. आता सोल्युबिलिटी मध्ये काय म्हणणार आपण, जसं इतर मध्ये पाहिलं होतं आपण, काय युजुअल सिक्वेन्स काय की लोअर मेंबर्स आर soluble in water. ओके, एवढंच याच्यामध्ये. कशामुळे, आता बघा याच्यात काय होणार, सपोज एखादा लोअर मेंबर, सपोज CH3CHO, आणि इथे काय होणार बघा, आता हायड्रोजन घेतोय, वॉटर घेतोय ना. वॉटर म्हणजे काय, H2O म्हणजे काय, H, हा O, हा H. आता बघा, आता हायड्रोजन बॉन्डिंग होईल. सर तुम्ही तर आताच बोलले लास्ट पॉइंटला हायड्रोजन बॉन्डिंग होत नाही. ते केव्हा होत नाही, ज्यावेळेस दोन अल्डिहाइड किंवा दोन कीटोन एकत्र येत आहे, इन दॅट केस हायड्रोजन बॉन्डिंग विल नॉट बी देअर व्हेन टू अल्डिहाइड्स और टू कीटोन्स आर देअर. बट व्हेन वी आर ऍडिंग देम in water or when they are reacting with water, there will be hydrogen bonding. See, बघा इथे काय होतंय, हा डेल्टा मायनस, हा डेल्टा प्लस, इथे डेल्टा मायनस, इथे डेल्टा प्लस. बघा या दोघांमध्ये काय राहणार, दिस इज व्हॉट, हायड्रोजन बॉन्डिंग. क्लिअर. म्हणजे वॉटर मध्ये सोल्युबल झाल्यानंतर लोअर मेंबर काय राहणार, ते हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतील. इथं जसं आहे तसंच इथे पण राहणार. हा बघा, हा इकडे O, डबल बॉन्ड C, CH3 CHO, इथे पण काय राहणार, हायड्रोजन बॉन्डिंग. क्लिअर है ना, दोघींकडे हायड्रोजन काय आहे, लोअर मेंबर. पण आता हे झालं लोअर मेंबर सेंटेन्स काय वापरले आपण, लोअर मेंबर्स आर सोल्युबल इन वॉटर. कशामुळे, कारण हायड्रोजन बॉन्ड तयार करण्यासाठी हा जो स्टेरिक हिंड्रन्स जो आहे यांचा, स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे काय, मागच्या वेळेस पण सांगितलं क्राउडीनेस, तो एकदम कमी आहे, त्याच्यामुळे हा इझिली बॉन्ड तयार करतो. पण जसे जसे इथं मेंबर वाढत जातील, बरोबर, म्हणजे काय होत जाईल, हा जो स्टेरिक हिंड्रन्स आहे हा काय होईल, हा वाढत जाईल, बरोबर. इथं हायड्रोजनच्या ठिकाणी C2H5 येईल, मग C3H7 येईल, इथं अजून दुसरा ग्रुप अटॅच होईल. हा जसा वाढत जाईल तसं काय होत जाईल, हायड्रोजन बॉन्डिंग विल बिकम हार्डर. ओके. आणि हायड्रोजन बॉन्डिंग जितकी इझिली होणार नाही तेवढा तो इनसोल्युबल होईल. जेवढे इझिली हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करू शकतोय एखादा कंपाऊंड, अल्डिहाइड किंवा कीटोन, तेवढा तो जास्त सोल्युबल, मोर इट विल बी सोल्युबल, मोर ॲज व्हेरी इझिली इट इज मेकिंग हायड्रोजन बॉन्ड. इज ऑफ मेकिंग हायड्रोजन बॉन्ड मेक्स सोल्युबिलिटी मच मोर. म्हणजे काय, लोअरच्या केसमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग इझिली तयार होईल ड्यू टू लेस स्टेरिक हिंड्रन्स. ओके, काय म्हणतोय मी, लेस स्टेरिक हिंड्रन्स मुळे हायड्रोजन बॉन्ड तयार होणार. हायर मेंबर जसे वाढतील तसे क्राउडीनेस वाढेल, बल्कीनेस वाढेल आणि हायड्रोजन बॉन्डिंग तयार होणार नाही. दॅट्स वाय हायर मेंबर्स विल बी इनसोल्युबल इन वॉटर. हा, सोल्युबिलिटी त्यांची मग ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स मध्ये आहे. कारण काय, बेसिकली CO म्हणजे काय, ते ऑर्गॅनिकच तयार होतात, ते CCl4 मध्ये, बेन्झीन मध्ये, इथर्स मध्ये ते सोल्युबल राहतात. ओके, क्लिअर आहे. 4 पॉइंट पाहिले आपण, फिजिकल स्टेट पाहिली, स्मेल पाहिला. ओके, त्याच्यानंतर बॉइलिंग पॉइंट. ओके, बॉइलिंग पॉइंटच्या केसमध्ये लोअर मेंबर्स हॅज लेस बॉइलिंग पॉइंट, ॲज अल्किल ग्रुप इन्क्रीजेस बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस, they have less boiling point as compared to hydrocarbons and ethers. and म्हणजे लेस जो आहे तो कोणापेक्षा, ऍसिड्स आणि अल्कोहोल पेक्षा लेस, and more boiling point as compared to hydrocarbons and what, ether. ठीक आहे ना, ही सिक्वेन्स फक्त लक्षात ठेवा, ऍसिड, अल्कोहोल, कीटोन, अल्डिहाइड, इथर्स अँड अल्केन, दॅट्स इट. आणि सोल्युबिलिटी, लोअर मेंबर आर सोल्युबल इन वॉटर, हायर मेंबर्स आर इनसोल्युबल इन वॉटर. Lower member are soluble in water due to what? Hydrogen bonding. That's it. This is all about what? Physical properties. Clear?
इथं आपलं फिजिकल प्रॉपर्टीज संपलं. सगळ्या नोट्स बनवून घ्या, रिवाइज करा एकदा बुक मध्ये पण बघा. ओके, नेक्स्ट लेक्चर पासून आपण काय स्टार्ट करू, केमिकल प्रॉपर्टीज. ओके, अगेन व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, केमिकल रिॲक्शन स्टार्ट करू. तोपर्यंत प्रॉपर नोट्स बनवा, हे लिहून घ्या. ओके, आणि हे सिक्वेन्स फक्त पाठ करा याच्यामध्ये. ओके, मेल्टिंग पॉइंट आणि सोल्युबिलिटी या दोघींवर क्वेश्चन येऊ शकतो, याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन विचारला गेला. ठीक आहे, चलो नेक्स्ट लेक्चरला भेटूया. ओके, चलो थँक्यू व्हेरी मच.